वसईमध्ये मी वसईकर अभियानाचं आज इथे आंदोलन चाललेलं, त्या ठिकाणी आमदार स्नेहा दुबे पंडित देखील आलेल्या. कालच आपल्या वसईत काल आणि आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो म्हणजे नासोपारा जे हॉस्पिटल होणार आहे त्या हॉस्पिटलच्या जागेवरून बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर आणि बीजेपीचे कार्यकर्ते ह्यांच्यात एक वादंग झाल्याचा एक व्हायरल व्हिडिओ. ह्याबद्दल आपण आता मॅडमशी विचारणार आहोत. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. मॅडम, कालपासून जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव आणि बीजेपीचे कार्यकर्ते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दिलीपजी, विनाश काले विपरीत बुद्धी. कालचा जो व्हिडिओ मी पाहिला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की माणसाला जेव्हा आपल्या पायाखालची वाळू सरकते त्यावेळेला बुद्धी सैरभैर झाल्यावर काय होतं हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आता आचोळ्याचं हॉस्पिटल होतंय, कोणासाठी होतंय? वसई विरार मधल्या सामान्य नागरिकांसाठी ते हॉस्पिटल होतंय. इतके वर्ष का झालं नाही त्याचंही उत्तर सामान्य नागरिकांकडे आहे. ती जमीन कोणाच्या काळात हस्तांतरित झाली, कोणाच्या प्रयत्नांमुळे हस्तांतरित झाली, ह्याच्यासाठी आम्हाला वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. कारण हे गेलं एक वर्षभर जर तुम्ही पाहिलं, निवडणूक जिंकल्यानंतर सन्माननीय राजन नाईक जी असतील किंवा मी असेन, आम्ही वारंवार विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत. आम्ही हे प्रश्न विचारलेले आहेत की आचोळ्याच्या हॉस्पिटलचं जमीन कधी हस्तांतरित होणार, ती कधी महानगरपालिकेच्या नावावरती होणार, हे हॉस्पिटल कधी होणार. 250 कोटी त्या हॉस्पिटलसाठी मंजूर आहेत, 25 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झालेले आहेत, परंतु हॉस्पिटलची जमीन नावावर नसल्यामुळे हे हॉस्पिटल रखडलेलं आहे. हे इतके प्रश्न आम्ही गेले एक वर्षभर आम्ही उपस्थित करतोय, त्यासाठी पाठपुरावा करतोय. सन्माननीय राजन नाईकजी यांनी आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे ही जमीन एका वर्षाने आता हस्तांतरित झालेली आहे, महानगरपालिकेच्या नावावर झालेली आहे. त्याचं श्रेयही जर आधीचे पार्टी घेत असतील किंवा माजी महापौर घेत असतील तर मला त्यांच्या विचारांची कीव येते आणि मला असं हे सांगू वाटतं की वसईतली जनता मूर्ख नाहीये. त्यांचे डोळे आता 35 वर्ष जरी बंद असतील तरी आता परिवर्तन झालंय, त्याच्यामुळे वसईतल्या जनतेचे डोळे हे उघडलेले आहेत. सगळेजण बघतायत की काय चाललेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना कळतंय की कोण काम करते. त्याच्यामुळे हे फक्त श्रेय घेण्यासाठी, श्रेय लुटण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत. आणि कालचा जो होता की सर्वेक्षण करण्यासाठी आलेत, आमचं खासगी जागातला आणि सरकारी जागेतला ह्यांना फरक कळत नाही. मला हे सांगायचंय की बहुजन विकास आघाडीतले सगळे म्हणजे आता कार्यकर्ते म्हणावे, पदाधिकारी म्हणावे, त्यांचे माजी नगरसेवक म्हणाले, ह्यांना जमिनींमधला खूप फरक कळतो आणि म्हणून ते सगळ्यांच्या जमिनीवरती अतिक्रमण करतात, अनधिकृत बांधकाम करतात. आम्हाला नाही कळत बाबा, कारण की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो म्हणून तिथे सर्वेक्षणासाठी गेलो होतो. जर असं करायचं नसतं तर कुठेही घेतली असती जागा आणि तिथे हॉस्पिटल बांधलं असतं. पण नाही, आम्हाला सर्वे करून ती जागा मार्किंग करून कुठची सरकारी जमीन आहे, कुठची महानगरपालिकेची जमीन आहे, त्या जागेवर जर कोणतं अतिक्रमण असेल, मग ते कोणाचंही असेल, मग ते बहुजन विकास आघाडीच्या कोणत्या नेत्याचं असू दे किंवा आणखीन कोणाचंही असू दे, त्या जागेवर लोकांसाठी हॉस्पिटल बांधणं अपेक्षित आहे. तिथे कोणतंही अतिक्रमण असेल तरी ते काढलंच जाणार आणि मग ज्यांची अतिक्रमणं आहेत ते बेचैन होणारच, ते येणारच आणि तसंच झालं. आणि जो कालचा झाला तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. तुम्हाला विरोध करायचा आहे तर तुम्ही बोलून विरोध करू शकता, वैचारिक विरोध करू शकता, पण कोणाच्या अंगाला हात लावणं, कोणाच्या अंगावरती धावून जाणं ही सभ्य राजकारण हे नाही. आणि मग वसईतलं राजकारण कोण बिघडवतंय हे लोकांच्या समोर आहे. आणि मी कालच्या घटनेचा निषेध करते. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या परिवारातला सदस्य आहे आणि त्याच्या अंगाला जर कोणी हात लावायचा प्रयत्न करत असेल, त्याच्या अंगावर जर कोणी धावायचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पार्टी ते सहन करणार नाही. त्यांचा धडा त्याला शिकवला जाईल. आम्ही बोलले की हॉस्पिटलच्या जागेवरती कोणत्याही प्रकारचं संरक्षण करण्यासाठी आले नव्हते किंवा मोजमाप करण्यासाठी आले नव्हते. फक्त त्याहून थोड्या अंतरावरती माझी स्वतःची जी जागा आहे त्याच्यावरती ह्या लोकांचं काहीतरी बोलणं चाललेलं.
तिथे स्वतः सन्माननीय नालासोपारा विरारचे आमदार राजन नाईक जी उपस्थित होते, त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते, त्यांच्याबरोबर पोलीसही उपस्थित होते. ही जमीन हस्तांतरित झाल्यानंतर आधी तिथलं प्रक्रिया काय म्हणते, हस्तांतरित झाल्यानंतर आधी तिथली सर्वेक्षण होणार, तिथले बाउंड्री लागणार आणि मग तिथे काम सुरू होणार. तर ह्या सगळ्या प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी तिथे आमदार गेले होते. त्यामुळे मी तुम्हाला परत म्हटलं तसं ती जमीन त्यांची आहे का आमची आहे ते सर्वे केल्यावर समजणारच आहे ना कोणाची आहे. आणि जर सरकारी जमिनीमध्ये कोणाचंही बांधकाम असू दे, ते त्याला काय म्हणतात, त्याला सूट दिली जाणार नाही. ते बांधकाम ते तोडलंच जाणार आणि तिथे हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलच होणार वसईतल्या लोकांसाठी. तर आपण ऐकलं आमदार महोदयांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसईसाठी हॉस्पिटल बनवण्यासाठी आम्ही ती जागा हस्तांतर केली, त्यासाठी काय मेहनत केली ती सर्व लोकांना माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी कोणीही कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं ते आम्ही ते सहन करणार नाही. आणि विशेष जोर देऊन त्यांनी एक गोष्ट सांगितली की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा फॅमिलीचा मेंबर आहे, आमचा कुटुंबातला व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती जर का कोणी काही चुकीचं वर्तणूक केली ती आम्ही सहन करणार नाही, असं देखील आमदार महोदय मॅडमनी जोर देऊन वाक्य बोललेले आहेत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.